फ्लोचे API 5 API इंटिग्रेट केले तेव्हा कुठे असली बनती हे. मग तो क्लायंटला काय झालं, क्लायंट हा जात होता हे व्हिडिओ एडिटर्सकडे. व्हिडिओ एडिटर काय करतं, ऑनलाईन जे टूल्स आहेत त्याच्यातनं बनवून देत आहे, क्लॅरिटी कमी पडते. आपल्याला येत आहे ना, AI इंजिनियर आहे ना आपण, मी. तर मग तर मग आपल्याला माहिती पण आहे सगळं कसं काम करतं, API कसा फेच करायचा, काय घ्यायचं. अजून त्याच्यातल्या 2-3 ट्रिक्स पण राहतात, त्या पण माहिती होत्या. ChatGPT तर आहेच, जेमिनाय तर आहेच, त्याने अजून 2-3 हॅक सांगितले. 3 ते 4 API जोडले. पण मग एका व्हिडिओला 120 क्रेडिट जात आहे आणि 3.5 ते 4 मिनटं जातात. त्यात 2 मिनटं API फेच करायला जातो, 1 मिनटात प्रॉम्प्ट लिहायला जातो, म्हणजे 7 मिनटं लागतात टोटल एक व्हिडिओ बनवायला. सेकंडली 120 क्रेडिट्स जात आहेत एका ह्याच्यात, आणि सगळे APIs वापरून फक्त मिळतात 1000 क्रेडिट्स. म्हणजे पर व्हिडिओ चार्ज आपल्याला ₹150 पडतो, 150 ते 170 रुपये. हां, नाही ना, मग आपण आता जर एवढी क्लॅरिटी देतोय तर पैसे माग वाढवू शकतो ना. अहो, आणि ते जाऊ दे, तुझं इयरफोन्स लावून ऐकलं ना. आता हा माणूस आहे, हे बघा, पाण्याचा आवाज आला का? आवाज कमी करा, हे बंद करा. हे बघा, बंद केलं का कमी केलं? हां, हे बघा, तो क्लिंग इतका प्रॉपर आला आहे, दाखवतो रे. मुळशी तालुक्यातील शेतकरी बांधवांनो, तुमचा विश्वासू आणि हक्काचा सोबतीदार राऊत कृषी सेवा केंद्र पिरंगुट. खरीप हंगामासाठी आता याच्यात दुसरा व्हॉइस ओव्हरचा API वापरला तो बघ, नीट नाही येते थोडा. पिकांच्या जोरदार वाढीसाठी सर्व प्रकारची रासायनिक आणि सेंद्रिय खते तसेच कीटकनाशके येथे उपलब्ध आहेत. उत्तम बियाणे, जोरदार पीक, राऊत कृषी सेवा केंद्राची हीच ओळख. आता हे याच्यासाठी एक लागणार आहे, तर हे एक झालं, आणि हा भाऊ बघ, याला जास्त लागले. फॅन्सी साड्यांच्या होलसेल खरेदीसाठी आमचे शोरूम तुमच्यासाठी सर्व आमच्याकडे उपलब्ध आहेत. आकर्षक फॅन्सी साड्या, पार्टीवेअर साड्या, एकदम क्लास, एकदम क्लास. माझं ते 11 ॲप्स मध्ये तिला मराठी नीट बोलताच येत नाहीये. कशाला मराठी बोलता येत नाही तिला नीट? हा, मग सांगतोय काय, 11 ॲप्सचे पेड API घेतलीत, त्याला ट्रेन केलेलं आहे याच्यावरती, काय म्हणतात त्याला, हां आता लावा, दिसलं, त्याला ट्रेन केलं मराठी याच्यावर, टेक्स्टवर, मराठी ऑडिओवर, तरी आता ते टेक्स्ट राहिले. माझं तिला त्यामुळे म्हणजे जोड शब्द तिला बोलताच येत नाही. नाही, ते जोड शब्द बोलून ते सिंक करून, बापरे काय सांगू तुम्हाला. झालं. आणि एडिट कशात केलं? हां, एडिट कशात केलं? एकच आपला गुगलचा टूल घेतला, Google One, उसमें सब हो गया एडिट. सगळ्यांचे API फेच करून एकाच टूलमध्ये एडिटिंग होऊन गेली. त्यामध्ये तुम्ही ChatGPTला जाऊन कसं प्रॉम्प्ट एडिट करू शकता, ते नाही करू शकत. तुम्हाला एक गोष्ट लिहिण्यासाठी परत नवीन प्रॉम्प्ट लिहावंच लागेल पूर्ण. तर हे व्हिडिओ एडिटर्स नाही करू शकत. दॅट्स वाय यू नीड एन AI इंजिनियर. ते मला कॅपकट बोलत होतं, नाही होत. कॅपकट करतं, पण मग तुम्हाला 8 सेकंड, परत मग नेक्स्ट 8 सेकंड, परत मग त्याला एक करा. हां, परत मग तो एक जॉईन करताना ना, तो असं ग्लिच येतो, इथे पण येतोय ग्लिच, पण मग ते सिंक इतकं झालंय ना, म्युझिक आलेली आहे, मग 8 सेकंडची कधी कधी काय होतं, ChatGPT AI मॉडेल्स ह्या 8 सेकंडला वेगळी म्युझिक देईल कंटिन्युएटीमध्ये, कारण की आपण नवीन प्रॉम्प्ट देतोय, ठीक आहे चला प्रॉम्प्ट कंटिन्यूच होणार आहे, बट म्युझिक नवीन येईल, तर मग तो एक प्रॉब्लेम येतो. अरे खूप डोकं लावून झालं, आलो एक फायनल याला. म्हणजे एकच आहे फ्लो, त्यांनी 4 ते 5 गोष्टींचे APIs वापरलेत प्रॉपर. मग तुम्हाला त्याच्यासाठी पाहिजे, मग आपण आता त्याची हे वाढवून देऊ शकतो पैसे, काही प्रॉब्लेम नाही. चलो एक सेकंड ना बस. लेक्चरमध्ये नंतर करतो.
चलो. अं, हे कनेक्ट केलं असतं सर. काल आपण काय केलं, फीचर स्केलिंग. व्हिडिओ अपलोडिंगला खूप वेळ होतोय, काहीतरी दॅर इज सम इश्यू. काहीच होत नाही, अपलोडच होत नाही कुठल्या व्हिडिओज. तर मी ती सगळ्या कॅन्सल करतो आणि मी पुन्हा एकदा अपलोड करायला घेतो. अपलोडच होत नाही. चल. सॉल्व करून बघितलं का तुम्ही काही काल? नाही. फाईल पाठवली होती ना? काय केलं मग त्याच्यावरती? सी, आय वॉन्ट युअर नाव इन्क्लुडिंग टुडेज लेक्चर, नंपाय, पांडास, व्हिज्युअलायझेशन, 3 वेगळे प्रोजेक्ट्स. 4th EDA का एक प्रोजेक्ट. 5th कंप्लीट फीचर इंजीनियरिंग का एक प्रोजेक्ट. 6th ये सब मिला के एक प्रोजेक्ट. तर उद्या लेक्चरचं आहे 80% चान्सेस आहे होण्याचे. सी यू गेट सॅटर्डे, मंडे, सॅटर्डे, संडे अँड मंडे. मंडेला सुट्टी आहे, ट्यूजडेला लेक्चर. सो 3 दिवस आहे. तर तुमचे 6 प्रोजेक्ट्स रेडी पाहिजे टोटल. कुठले? नंपाय, पांडास, व्हिज्युअलायझेशन, EDA, फीचर इंजिनिअरिंग, कम्प्लीट प्रोजेक्ट. जेवढं आपण आत्तापर्यंत केलं. कळतं मी काय ब्रेक्समध्ये प्रोजेक्ट करायला लावते ना बाकी 6. तर 6 प्रोजेक्ट्स रेडी असतील. कधी पण एखाद्याला विचारायला, कुठला पण तुझा 4था प्रोजेक्ट दाखव, 3रा दाखव. कारण की मी तेवढं डिटेलमध्ये घेतलं आहे, तर देन आय एक्सपेक्ट यू गाईज टू डिलिव्हर इन डिटेल एज वेल. रिमोट कुठे आहे? रिमोट अरे याचा रिमोट काय माहिती. तुमको क्या चाहिए? बघू सांगतो मी. ऐसा बिल्कुल इमीडिएट नहीं सोचेंगे. कुठे होता अमोल? का बरं? थोड़ा लिख लेंगे, उसके बाद फिर विल स्टार्ट डूइंग. हे व्हिडिओ क्लिअर वाटते ना एकदमच? कालचं लिहिलं का तुम्ही? तुम्ही पण ॲब्सेंट होते का?
ते नाही पण लिहिलं का काही तर. काल काय घेतलं? फीचर स्केलिंग घेतलं, त्याच्यात नॉर्मलायझेशन केलं, ठीक आहे. नंतर स्क्यू केलं, मग आपण हे केलं स्टँडर्ड डिफरन्स घेतला नॉर्मलायझेशनचा स्टँडर्डायझेशनचा, नंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह घेतलं, मग त्याची डायग्राम वगैरे दाखवली. ठीक आहे, चल. आज आपण मॉडल बिल्डिंग और लेट्स से आपण डेटा मॉडेलिंगकडे मूव्ह करू. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण आता जो मॉडेल आहे तो बिल्ड करणार आपल्या ए आयसाठी. ठीक आहे, तर सेम लाईक तेच आहे, आत्तापर्यंत आपण जे स्केलिंग वगैरे केलं त्याचाच पार्ट आहे. ठीक आहे, त्याच्यावरनं शिफ्ट होतं आहे पाईपलाईनवर मॉडेलिंगकडे. नंतर मग आपण मॉडेल बिल्डिंग सुरू करू उद्यानंतर. ठीक आहे, सो सगळ्यात पहिले कालपर्यंत आपण काय करत होतो? वी वर प्री प्रोसेसिंग द एंटायर डेटा, एक्सट्रॅक्टिंग मिनिंगफुल फीचर्स अँड क्रिएटिंग मोर फीचर्स. ठीक आहे, नाव वी आर मूविंग टूवर्ड्स, मेरा चालू आहे क्या? हां, वी वर क्रिएटिंग मोर फीचर्स. नाव वी आर मूविंग टुवर्ड्स, एकदम नीट समजा, त्या फीचर्सवरती जे आपण नवीन फीचर्स बनवले ना त्याला वापरून मॉडल बिल्ड करण्याकडे आपण पुढे जाऊयात. ठीक है, जो हमने बनाया है उसी को लेके, इसलिए मैंने ना एक ही डेटा रखा है, नवीन नवीन ने घेतला आहे, नाही तर मग तुम्हाला समजलं नसतं, तोच डेटा कंटिन्यू केला आहे पुढे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण आता काल फीचर क्रिएशन बघितलं. करेक्ट. नाव विल स्टार्ट सिलेक्टिंग द फीचर्स विच आर इम्पॉर्टंट फॉर आर मॉडेल बिल्डिंग, डेटा मॉडेलिंग. ठीक आहे, याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट येते फीचर सिलेक्शन. लिहा. आलंच कशाला, एक तर येत नाही, आणले तर काही आणत नाही. येता पण मग तुम्ही कधीच जावाच ना. सर का इकडे, सर का नाव. चलो स्टार्ट करेंगे. What means feature selection? Feature selections mean choosing only important features. काय? Choosing only the important features or variables for the model. म्हणजे याच्यात काय, आपण सगळ्याच कॉलम वापरण्यापेक्षा आपण जे इम्पॉर्टंट कॉलम आहे ते वापरणार आहोत. करेक्ट. आता सगळे फीचर्स काढल्यानंतर अशी पण एक गोष्ट आहे की एखादी कॉलम आपल्याला लागणार नाही, आपण ते डिलीट पण करू शकतो. ते पण तुम्हाला शिकवलं आहे कसं डिलीट करता, ड्रॉप पण करू शकतो. ठीक आहे, किंवा मग आपण एक कोरिलेशन करू शकतो बाकी कॉलम्सच विथ इन विच जी सगळ्यात कमी कोरिलेट करते तिला आपण डायरेक्ट ड्रॉप करू शकतो. ठीक आहे, कोरिलेशन काय सांगितलं होतं ना. संदेश कुठे आला ना. ठीक आहे, मी ऑनलाईनच अटेंड करतो. का बसायला जागा कुठे आहे सर? इथे जागा नाही का बसायला? तर चेअर नाही आउट साईडला, आणि तिथे- आतमध्ये त्या मोठ्या चेअर बसणार नाही. काल ते एवढी जण बसलीत, बसेल की? हो का सर? हो मग बसेल ना. म्हणजे लोणावळ्यावर येतात ऑनलाईन करायला. सिरियसली. आरामात.
हॅलो हॅलो हां सर मग हां मग 12पर्यंत येतो सर तुमच्याकडे. हो. ठीक आहे, समजलं काय? सिलेक्टिंग ओनली द इम्पॉर्टंट फीचर्स फ्रॉम युअर एंटायर डेटा सेट. अच्छा एवढे. विशाल 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 हाय यश. सर गंज जगह है, बहुत जगह है. सरक पुढे. ओय. तीस जण बसलो आम्ही. लिहिता येतं ना? चलो समजलं काय? सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज होत्या का तुम्हाला? स्केलिंग का केली, ठीक आहे, किती इन डिटेल चाललो आपण. नाव आता सगळं आपल्याकडे येऊन पडलेलं आहे, त्याने का जेवण बनवण्यासाठी सगळं घरात असतं, ठीक आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी क्लीन वगैरे करून ठेवता की कधी काही लागू शकतं. आता त्यातलं आपल्याला इम्पॉर्टंट जे आपल्याला बनवायचं आहे त्यातच आपण उचलणार. सिम्पल. सेम थिंग इज गो लाईक वी आर डुईंग ओव्हर हियर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल लेट्स से वी हॅव अ कॉलम. कुठलंही घ्या, एखादे स्टोर नेम, प्रोडक्ट्स, हां प्राइस लाईक ॲव्हरेज प्राइस, ठीक आहे, अँड लेट्स से टेम्परेचर. आता इथे सांगा कुठला असा कॉलम आहे ज्याची गरज नाही आहे? टेम्परेचर. करेक्ट. मग तुम्ही कुठले फीचर्स सिलेक्ट करणार? फक्त पहिले 3. टेम्परेचरला काय करणार? ड्रॉप. कळलं का? समजलं? हा एक्झाम्पल आता मी सांगितलं, लिहायचं तर लिहू शकता काही काही प्रॉब्लेम नाही. नाव नेक्स्ट इज लाईक वाय इज दिस इम्पॉर्टंट. सगळ्यात पहिले व्हेरी इम्पॉर्टंट. इंटरव्ह्यूमध्ये ना काही नाही आलं ना, काही नाही, एक लाईन रिपीटवरती ठेवायची डेटा सायन्समध्ये. इम्प्रूव्स मॉडेल ॲक्युरेसी. इम्प्रूव्स मॉडेल ॲक्युरेसी. तर पहिली गोष्ट इम्प्रूव्ह मॉडेल ॲक्युरेसी. सेकंड इज रिड्यूस ओव्हरफिटिंग. सांगतो ओव्हरफिटिंग काय आहे सांगतो. थर्ड मेक्स द मॉडेल फास्टर. आता हे गुगल जेमिनाय कसं सांगेल माहिती का? फीचर सिलेक्शन रिड्युसेस डायमेन्शनॅलिटी बाय सिलेक्टिंग ओनली रेलेव्हंट व्हेरिएबल्स, इम्प्रूव्हिंग मॉडेल परफॉर्मन्स अँड रिड्युसिंग ओव्हरफिटिंग. समजलं का? हे असं येईल तुम्हाला, म्हणून असं या फ्लोमध्ये समजा. कळालं? आता ओव्हरफिटिंग अंडर फिटिंग काय ते आपण बघूयात पुढे, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आता हे फीचर सिलेक्ट करण्याचे काही मेथड्स आहेत. असा रँडमली तुम्ही सिलेक्ट नाही करू शकत. सो देर आर सम मेथड्स टू सिलेक्ट दिस इम्पॉर्टंट फीचर्स. द फर्स्ट मेथड इज कोरिलेशन बेस्ड मेथड. आता मला सांगा, मॉडेल बनवायचं आपल्याला एक की जो प्रेडिक्ट करेल हा एक मुलगा प्लेस होऊ शकतो का नाही. काय? विल दिस स्टुडंट गेट प्लेस्ड ऑर नॉट. दिस इज द सिम्पल मॉडेल वी हॅव टू मेक. तर त्यासाठी काय आहे, NMDच्या सगळ्या मुलांचा डेटा आहे, ठीक आहे. त्यामध्ये काय नेम, ID, स्टुडंट ID नाही आहे इथे माहिती आहे, स्टुडंट ID, देन प्रोजेक्ट्स कंप्लीट केलेत का, मॉक इंटरव्ह्यू किती दिले, अटेंडन्स किती आहे, 5 गोष्टी आहेत. अँड 6th इज ॲव्हरेज इंटरनल स्कोर. 7th इज
प्रेडिक्टेड ऑन प्लेस्ड ऑन नॉट, हा पास्ट डेटा लागेल ना आपल्याला जर पुढचं प्रेडिक्ट करायचं आहे तर. जुन्या स्टुडंट्सचा जेवढा डेटा ह्या त्यांच्या सगळ्यांचा हा डेटा आपल्याकडे पडलेला आहे. ठीक आहे. तर मला असं सांगा यातलं आपल्याला टार्गेट काय येईल, टार्गेट व्हेरिएबल काय येईल. एक सेकंड थांबा, लेट मी शेअर माय स्क्रीन. याच्याशिवाय हवेत बोलल्यासारखं होतं. लेट्स से आय हॅव अ कॉलम DF ने देत मी. ठीक आहे. काय काय नेम, आय हॅव अ नेम, नेक्स्ट काय होतं ID, नेक्स्ट काय होतं प्रोजेक्ट मॉक रिव्ह्यू, अटेंडन्स, ॲव्हरेज स्कोर आणि काय प्लेस स्टेटस. हे कुठलं आहे माझं, जुन्या स्टुडंट्सचं आहे. टेल मी वन थिंग, विच इज द टार्गेट व्हेरिएबल ओव्हर हिअर, लेट्स से द टार्गेट कॉलम. काय दिस इज युअर टार्गेट कॉलम. ठीक आहे. कधी पण तुम्हाला जर इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की विच इज युअर टार्गेट कॉलम, पास डेटा आपल्या मॉडेलला काय प्रेडिक्ट करायचं होतं, प्लेस्ड ऑर नॉट. मग पास डेटामध्ये तिथली टार्गेट कॉलम कुठली होऊन जाईल, प्लेस स्टेटस. ठीक आहे. समजलं का. आपल्याला उद्या प्रेडिक्ट करायचं आहे मंथली सेल्स, प्रेडिक्ट वी हॅव टू सेल्स, फोरकास्टिंग करायची आहे सेल्सची, की व्हॉट कॅन बी द सेल आफ्टर 3 years और ॲट दिस पर्टिक्युलर टाईम पिरियड. ही रिग्रेशन आहे. तर तुमचं काय प्रेडिक्ट करायचं आहे, सेल्स. मग आपण हे कशाला, प्रिव्हियस डेटावरनं आपण शिकतो ना, मॉडेल काय एक्झिस्टिंग डेटावरनं शिकतो ना. ठीक आहे. मग एक्झिस्टिंग डेटाचा टार्गेट व्हेरिएबल कुठला होईल, हां सेल्स, त्या टार्गेटचा सेल्स. कळलं का. टार्गेट व्हेरिएबल कसा ओळखता, कळलं. टार्गेट व्हेरिएबलमध्ये काय डिफिकल्टी, आता हे त्याच्यावर खूप विचित्र दिलं, तुम्हाला जे तुमच्या मनाने लिहायचं ते लिहून घ्या. टार्गेट व्हेरिएबल काय असतो समजलं ना. ऑनलाईन एव्हरीवन, व्हेरी इम्पॉर्टंट टार्गेट व्हेरिएबल. महेंद्र सर मिस झालं थोडं. टार्गेट व्हेरिएबल नका मिस करू. टार्गेट कॉलम ही कॉलम जी तुम्हाला पुढे प्रेडिक्ट करायची आहे, दॅट इज नथिंग बट युअर टार्गेट कॉलम. ठीक आहे. विच इज ऑलवेज केप्ट इन वाय सांगेल मी, आणि हे एक्समध्ये असते. ठीक आहे. नीट लक्ष द्या. आता मला सांगा, विच इज द कॉलम विच इज लाईक, इथे आपल्याला फीचर क्रिएशन करायचं आहे, करेक्ट. नाउ विच इज द कॉलम विच फीचर सिलेक्शन, विच आर द कॉलम्स विच आर इम्पॉर्टंट ओव्हर हिअर. हे 4 ID, ॲव्हरेज स्कोर. आयडीची काय गरज आहे. मग कसं करणार तर गरज आहे ना. कॉलम बरोबर त्या कॉलम दुसऱ्या कॉलमचं डेटा घ्यायचं. फ्युचर करायचं आहे आपल्याला, पास्ट नाही, फ्युचर प्रेडिक्ट करायचं आहे आपल्याला. तर मग फ्युचरमध्ये मी जर एका स्टुडंटचे मॉक इंटरव्ह्यू टाकले, हां तिथे माझं मॉडेल विचारेल की एंटर, की मला बघायचं आहे तू प्लेस होऊ शकतो, तुझे सगळं झालं NMD मध्ये शिकून, तू आलास माझ्याकडे. ठीक आहे. तू प्रोजेक्ट्स किती केले, 10. तू मॉक इंटरव्ह्यू किती दिलेत, किती क्लिअर केलेत, 5. तुझा अटेंडन्स किती आहे, 70. तुझा ॲव्हरेज किती आहे, स्कोअर किती आहे, 60. हे टाकल्यानंतर माझं मॉडेलने प्रेडिक्ट करून दिलं पाहिजे की काय प्ले स्टेटस, की तू होऊ शकतो का नाही. ठीक आहे. यामध्ये मला यश कुठे मी विचारलं का, तुझा ID काय विचारलं का, नाही. इररिलेव्हंट कुठले झाले, हां
कळलं का कसं फीचर सिलेक्ट केलं? कळतंय का? हो का नाही? असं ठेव म्हणजे त्यांना दिसेल. थोडं तुम्ही कष्ट घ्या ना, ते पण मीच लक्ष देऊ का? तुम्हाला दिसेल दिसतं नाही. सांग त्याला बाजूला सरळ. तू इथे बस रे, दिसतंय का ते? का ते फक्त बरं कळलं? इझी. हां मी थोडी ब्राईटनेस वाढवतो. हां चलो, हे सगळं तुमचं बाय द वे. देन व्हॉट आर युअर कॉलम्स लेफ्ट? ठीक है, इसके अंदर हम एक चीज़ करेंगे अभी. आता हे सगळं विसरून जाता. ठीक आहे, आता आपण फीचर सिलेक्शनकडे येतो. तर पण कोरिलेशन बघत होतो. कोरिलेशन बेस्ड, कम बॅक टू कोरिलेशन बेस्ड. आता मॉडेल बिल्डिंगमधल्या टार्गेट सिलेक्शन तर तुम्हाला कळलं. ठीक आहे, नाव कम टू अगेन कोरिलेशन बेस्ड. नाव व्हॉट इज कोरिलेशन बेस्ड सिलेक्शन? म्हणजेच काय की प्ले स्टेटस हा आपला टार्गेट कॉलम आहे. टार्गेट कॉलमसोबत बाकीचे इम्पॉर्टंट कॉलम्स काय रिलेशनशिप बनवत आहे, दॅट इज नथिंग बट कोरिलेशन. इज इट पॉझिटिव्ह कोरिलेशन? इज इट मॉडरेट पॉझिटिव्ह कोरिलेशन? इज इट नेगेटिव्ह कोरिलेशन? और लाईक साईडली एकदमच लो कोरिलेशन आहे. पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणजे काय, हायली इम्पॅक्ट करतायत हे कॉलम्स. यापैकी कमी कुठले इम्पॅक्ट करतील मला सांगा? नेम अँड आय डी. म्हणून आपण ते काढले. कळलं का? हे इररिलेव्हंट मी आत्ता तोंडीच सांगितलं तुम्हाला. बट जेव्हा तुम्ही प्ले स्टेटससोबत त्याला कोरिलेट कराल, त्या पॉईंटला हे जे दोन आहेत ते कमी कोरिलेशन किंवा इट विल शो यू नेगेटिव्ह कोरिलेशन. दॅट इज वाय इट विल गेट ड्रॉप्ड. कळलं? अँड दिस विल शो पॉझिटिव्ह कोरिलेशन. कळलं का? कोरिलेशन बेस्ड फीचर सिलेक्शन कसं राहतं. कोड भूल जाओ, ये दिमाग में डाल लो. कोड तुम्हाला सगळे देईल मी, परत परत सांगतोय. कोडचा काही प्रॉब्लेम नाही. समजे? कळलं का सगळ्यांना? नाही? गुड. चलो मूविंग अहेड. नेक्स्ट इज युअर, चलो नेक्स्ट कॉलम बेस्ड असेल. एक आहे त्याला लिहून ठेवा, ते आपण वापरणार नाही कुठे. दॅट इज ट्री बेस्ड फीचर सिलेक्शन. ठीक आहे, हे दोन आहे. आणि तिसरं एक आहे, लिहून ठेवा, रिकर्सिव्ह फीचर एलिमिनेशन. त्यातला फक्त पहिला वापरणार आपण. सो यू कॅन गिव्ह इट अ स्टार. हे दोन इंटरव्ह्यूसाठी चांगली गोष्ट आहे माहिती असलेलं. रिकर्सिव्ह फीचर एलिमिनेशन. नाव विल राईट अबाउट द कोरिलेशनशिप मॅट्रिक्स. कळलं का कोरिलेशन काय काय करतोय आपण, कसं मॉडेल बिल्डिंगकडे जातोय. हे खूप स्टोरी सारखं सांगतोय तुम्हाला. एकदम जर डोक्यात बसलं ना, परत रिवाईज करायची पण गरज नाही. लक्षात राहून जाईल ही स्टोरी डायरेक्ट. लेबल एन्कोडिंग, फीचर इन स्केलिंग, कोरिलेशन मॅट्रिक्स, मॉडेल बिल्डिंग. ठीक आहे, आता कोरिलेशन मॅट्रिक्स बघूयात. जर कोरिलेशनशिप जर 1 आली तर दॅट मीन्स परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन. ठीक आहे, जर 1 तर दॅट मीन्स परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन. जर 0 म्हणजे नो कोरिलेशन. आणि जर -1 म्हणजे नेगेटिव्ह कोरिलेशन. हे कोणाचं कोरिलेशन आहे? आपलं टार्गेट व्हेरिएबलचं आणि ते जे अदर कॉलम्स आहेत ना. चुकले, अदर इम्पॉर्टंट कॉलम्स सोबत. तर ठीक आहे, चला सगळे कॉलम्स बोला, त्यातनं मग तुम्ही बोलू शकता. देन वी कीप द मोस्ट इम्पॉर्टंट कॉलम्स, द कोरिलेशन वेअर द व्हॅल्यू गोज बिलो 0. ओके, सो ऑर इज इन
नॉट इन दॅट स्पेसिफिक रेंज ॲज कम्पेअर्ड टू अदर्स. बाकी कधी काय होऊ शकतं, सगळ्यांचं तुम्हाला 1.8 0.8 0.9 0.7 असं आणि अगदीच 0.2 येत असेल, पॉझिटिव्हच आहे कोरिलेशन 0.2, बट स्लाइटली स्ट्रॉंग पॉझिटिव्ह येते, मग तुम्ही त्याला पण एलिमिनेट करू शकता. हे सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसने येतील. कोरिलेशन मॅट्रिक्सला व्हिज्युअलाइज तुम्ही कुठल्या याने करता सांगितलं होतं मी. करेक्ट, शाबास. हिट मॅप आठवतं का? उल्वम नाही आठवलं ना, नाही केलं म्हणजे, म्हणून सांगितलंय व्हिज्युअलायझेशनचे प्रॅक्टिस करा ना. इथपर्यंत केलं, टार्गेट व्हेरिएबल झालं. नाव वी विल स्प्लिट द डेटा एक्स अँड वाय मध्ये ॲट द मोमेंट. तरी पहिले तर एक्स अँड वाय मध्ये बघू आपण. पहिले तर तुम्ही स्प्लिट करतात डेटाला हाऊ इज लाईक, इट इज लाईक एक्स आणि वाय मध्ये, वेर इन वाय इज द टार्गेट व्हेरिएबल अँड इन एक्स कॉलम्स जे वायला तुम्हाला हेल्प करणार आहेत. कळलं? लिहून ठेवा. एक्स मध्ये फीचर्स, वाय मध्ये त्याच्यानंतर आपण कधी कुठला मॉडेल, आता आपण इतकी पाईपलाईन रेडी केली, आता फक्त आपल्याला मॉडेल फिट करायचं आहे, त्याच्या अल्गोरिदम फिट करायचं आहे, मग तो प्रेडिक्शन्स देईल. ठीक आहे, उद्या बघू आपण आरामात. चलो, कळलं? हे झालं. आत्तापर्यंत काय केलं आपण? आपला डेटा आणला, आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे ना पुढे, मग आपण काय केलं आहे, त्याला स्प्लिट केलं आहे. काय? वाय मध्ये कोण? टार्गेट, अँड नेक्स्ट इज युअर important features which will help your target to predict. Correct? Now we'll move ahead to understand very important concept, that is trend test split. लिखो, trend dash test dash split. हाँ, आपण जो आपला पूर्ण 100% डेटा आहे, ट्रेंड टेस्ट स्प्लिट, लक्षात घ्या. आपण जो आपला पूर्ण 100% डेटा आहे त्याला आपण नाही वापरत प्रेडिक्शनला. वी प्ले सेफ. व्हॉट वी डू, वी त्यातल्या 80% डेटावरती आपण मॉडेलला ट्रेन करतो. काय करतो? 80% डेटाला, पूर्ण डेटाबद्दल बोलतोय बरं का मी, 80% डेटाला आपण मॉडेलवर ट्रेन करतो अँड रिमेनिंग 20% वरती आपण टेस्ट करतो. काय करतो? 80% डेटा ट्रेनिंग, 20% टेस्टिंग. नाव इट्स अप टू यू. यू कॅन डू 70% फॉर ट्रेनिंग अँड 30% ऑफ टेस्टिंग ॲज वेल. त्याचा काही नाही प्रॉब्लेम. कळलं? काय लिहून घ्या मग इथे 80-20. ट्रेनिंग डेटावरती मॉडेल लर्न पॅटर्न्स अँड ऑन टेस्टिंग डेटा वी इव्हॅल्युएट द परफॉर्मन्स. काय करतो? इव्हॅल्युएट म्हणजे कितपत बरोबर दिलं आहे ते आपण कशावर प्रेडिक्ट करतो? त्या 20% डेटा. आता हे स्प्लिटिंग का गरजेची आहे? नाही नाही, इथे नका सांगू ॲक्युरेसी. जर आपण त्याला डायरेक्ट 100% डेटा दिला ना, तर प्रॉब्लेम काय होतो की तो पूर्ण डेटाला समजून जातो, तो पॅटर्न नाही समजत. कळलं का? आपल्याला पॅटर्न समजायचे ना, की जर पॅटर्न कसा की त्याला जर प्रोजेक्ट्स, त्यांनी 4 प्रोजेक्ट केले, 3 मॉक इंटरव्ह्यू दिले, 20% अटेंडन्स आणि ॲव्हरेज स्कोअर पण 10 आहे, तो काय झाला आहे? तो प्लेस नाही झालेला आहे. तुम्ही एक मॉडेल सोडा, तुम्ही सांगा यार तुला काय वाटतं, तुमच्याकडे इथे कोणी ॲडमिशन घ्यायला आलं, 5 स्टुडंटला विचारलं इथे ॲडमिशन घ्यायचं का? हे नाही, मग तो हुशार आहे अजून. तो म्हणेल मग हे जे मुलं प्लेस झाली आहेत काय होतं,
ठीक आहे, कसे झालेत प्लेस, ठीक आहे. तर तुम्ही पण एक बघितलं असेल की काय केलं. तुझं मॉक इंटरव्ह्यू त्यांचे किती होते, त्यांचे एवढे मॉक इंटरव्ह्यू होते. नवीन स्टुडंट नाही, जुना स्टुडंट आला आहे, ठीक आहे. त्याचे मॉक इंटरव्ह्यू एवढे होते, एवढे त्यांनी अटेंडन्स होता, एवढा ॲव्हरेज स्कोर होता, प्रोजेक्ट्स होता, हा प्लेस झाला आहे. त्याचं एवढं होतं, हा प्लेस झाला आहे. सपोज मी नाही झालो आहे, मी नाही केलं आहे काही, ठीक आहे. मग तुम्ही पण एक पॅटर्न नोटीस कराल ना, अरे हा काहीच करत नव्हता, यांनी मॉक इंटरव्ह्यू पण दिले नाही, प्रोजेक्ट्स पण दिले नाही, दॅट्स वाय डिडंट गेट प्लेस. हा पण लेटचे सिद्धीने हे सगळं व्यवस्थित केलं आहे, सो शी गॉट प्लेस. सो यू लर्न अ पॅटर्न दॅट इफ अ पर्सन इज हॅव डन प्रोजेक्ट्स, मॉक इंटरव्ह्यू, अटेंडन्स अँड ॲव्हरेज स्कोर, तो त्याचा चांगला आहे, तो प्लेस होत आहे. त्याच्यात तुम्ही अजून डीप ॲनालिसिस करू शकता का, की हां तिने मॉक इंटरव्ह्यू दिले, तेच सेम यांनी पण दिलेलं आहे, बट या दोघांमध्ये त्यांनी एक दिलेलं आहे, मी पण तेवढं दिलेलं आहे, आमच्या दोघांमध्ये मी प्लेस नाही झालो. तुम्ही अजून डीप ॲनालिसिस कराल की काय, की प्रोजेक्ट्स, पण मग सिद्धीने 4 प्रोजेक्ट दिले होते, मी 2च प्रोजेक्ट दिले. मॉक इंटरव्ह्यू सिद्धीच्या 5 क्लिअर आहे, माझे 3च क्लिअर आहे. अटेंडन्स तिचा 70 आहे, माझा 65 आहे, ठीक आहे. ॲव्हरेज स्कोर त्यांचा 80 आहे, माझा 75 आहे. याच्यानं अजून डीप ॲनालिसिस करेल की दोघांनी सगळे क्रायटेरिया पूर्ण केलं आहे, बट द पॅटर्न इज टेलिंग दॅट की हां की ॲव्हरेज स्कोर जो आहे तो 70च्या प्लस लागतो आहे, एवढं तर समजतं आहे, जरी तुम्ही सगळं कंप्लीट केलं आहे तर. कळलं का अजून किती डीप पॅटर्न्स. तर हे पॅटर्न शिकण्यासाठी यू नीड टू स्प्लिट युअर डेटा इन टू ट्रेनिंग अँड टेस्टिंग. लिखो. विदाउट स्प्लिटिंग मॉडल मे मेमोराइज द डेटा इन्स्टेड ऑफ लर्निंग पॅटर्न्स. काय करू शकतो मॉडेल, इट मेमराइजेस द डेटा इन्स्टेड ऑफ लर्निंग पॅटर्न्स विच लीड्स टू ओव्हरफिटिंग. मेमराइज द डेटा म्हणजे काय, पूर्ण वाच. Without splitting, model will memorize the data. हां, मेमराइज द डेटा विच विल लीड टू ओव्हरफिटिंग. हां, देअरफॉर द मॉडल म्हणजे जर तुम्ही टेस्ट स्प्लिट वापरलं ना, तर मॉडेल कशावरनं शिकतो, पॅटर्न्सवरनं. करेक्ट. तर पॅटर्न समजले का, मी आता एक्सप्लेन केले पॅटर्न्स म्हणजे काय समजेल ना आता. हाच एक्झाम्पल आठवा डोक्यात, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही फक्त मग आता हे बघा, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम कन्सेप्ट क्लॅरिटी करतोय. द ओनली थिंग यू हॅव टू डील विथ इज युअर इंग्लिश. तुम्हाला फक्त हे कन्वे करायचं आहे बास. एवढं डिटेल इंटरव्ह्यूअरला आहे ना, काय पाहिजे असतं की याची क्लॅरिटी किती आहे आणि हा किती त्याच्या टर्म्समध्ये सांगतोय. ट्राय करा की तुम्ही इंटरव्ह्यूलाच एक्सप्लेन करायला बघा. असं नाही की सर दिस इज दिस नाही, विथ अ कॉन्फिडन्स की हे असं असतं म्हणून दिस इज लाईक युअर आन्सर. ओके. नेक्स्ट इज टाइम सिरीज स्प्लिट. हा मोस्टली टाईम सिरीजचा जो डेटा असतो ना, टाईम सिरीज फोरकास्टिंग, तिथे यूज होतो. पण ॲडव्हान्स लेवलला इथे काय होतं, ट्रेनिंग हे असं याला स्टार करून लिहून ठेवा. इथे काय होतं की ट्रेनिंग जो आहे ते तुमच्या त्याच डेटावरती होईल पूर्ण, पण टेस्टिंग तुमच्या दुसऱ्या डेटावरती होतं. कळलं का. सी फॉर टाइम सिरीज फोरकास्टिंग वी कॅनॉट रँडमली स्प्लिट डेटा बिकॉज फ्युचर डेटा मस्ट नॉट इन्फ्लुएन्स पास्ट डेटा. For time series forecasting, we cannot randomly split data. Time series forecasting म्हणजे predicting a particular thing at a particular time instance. For time series forecasting, we cannot randomly split data because future data must not influence past data. आणि होऊ शकतं ना, एका पॉईंट नंतर जसं 2026 आला, खूप वाढला, वाढतच चाललाय सेल. ठीक आहे. सो देअरफॉर वी मस्ट ट्रेन ऑन पास्ट डेटा अँड टेस्ट ऑन फ्युचर डेटा.
वी मस्ट ट्रेन ऑन पास्ट डेटा साहिल अँड टेस्ट ऑन फ्युचर डेटा. काय झालं लिहिलं का? सर पण हे एरर नाही देऊ शकत तसं मॉडेल. मग आपण कारण का बरं एरर दिली? सर तर बघा आयटीमध्ये 2022 आणि 2023मध्ये खूप बूम झालं त्याचं जर प्रिडिक्शन घेतलं तर आत्ताचं कमी आहे ना तेव्हा फ्रेशर्सला खूप हायरिंग होते. तुम्ही कुठपर्यंत घेताय त्याच्यावर डिपेंड आहे ना. 2020 तुम्ही कुठला डेटा घेतलाय मला सांगा. आता तुम्ही टाईम सिरीज बेस्ड म्हणताय. टाईम सिरीज तुम्ही आत्तापर्यंतचा टाईम बघाल ना, बरोबर ना. मग आपण कन्वर्ट का करतोय त्याला डेट टाईममध्ये? सगळ्यात विदाउट डेट टाईम हे पॉसिबलच नाही आहे हे करणं डेट टाईम मॉड्यूलशिवाय. दिस इज हार्डकोर जो प्रॉब्लेम असता ना तेव्हा टाईम सिरीज स्प्लिट तुमचे 95% ऑफ द प्रोग्रॅम्स हे ट्रेन टेस्ट स्प्लिटवरतीच होतं, जे आम्ही पण कुठे जास्त वापरलं नाही. नाव लेट्स मूव्ह टू नेक्स्ट टॉपिक दॅट इज पाईपलाईन्स. एवढंच आहे, होऊन जाईल त्याच्यात. आपण काय करतो, पाईपलाईन ऑटोमेट्स द ML वर्कफ्लो. काय करतो? हां, आता थेरॉटिकली मी सांगतो. म्हणजे इन्स्टेड ऑफ मॅन्युअली डुईंग स्केलिंग, एन्कोडिंग, फीचर सिलेक्शन, मॉडेल ट्रेनिंग, हे सगळं आपण एका ह्याच्यातच करून टाकतो पाईपलाईनमुळे. काय काय शिकलो का आपण सगळं? स्केलिंग शिकलो, एन्कोडिंग शिकलो, फीचर सिलेक्शन शिकलो, करून बघू आपण, शिकलो ना. मॉडेल ट्रेनिंग शिकलो. हे मॉडेल ट्रेनच करतोय आपण ट्रेन टेस्ट स्प्लिटमध्ये. हे 4 गोष्टी शिकलो आपण. आता ह्या 4 गोष्टी आपण बसवणार एका पाईपलाईनमध्ये, जेणेकरून हा वर्कफ्लो ऑटोमेट होईल. तुम्हाला परत परत करण्याची गरज नाही. दॅट इज कॉल्ड पाईपलाईन. कळलं? नाव वाय पाईपलाईन इज इम्पॉर्टंट. हे नोट्स नीट ठेवा बरं का. इतके जर पहिल्या लेक्चरपासून तुम्ही नोट्स बनवले असतील ना प्री प्रोसेसिंगचे पूर्ण, नवाच म्हणजे चेरी ऑन द केक. काय डायरेक्ट डेझर्ट म्हणेल मी. हॅलो. हॅलो. हां सर, आतापर्यंत जेवढे पण लेक्चर झाले त्याचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही यूट्यूबला टाकले का? मला तरी हो वाटतंय. पहिले 2 कारण ते की 3 नाही, ते जे सरांनी मला लिंक पाठवली आहे ना ती 27 फेब्रुवारीपर्यंतच आहे, फीचर इंजिनिअरिंग पर्यंत. हो. तुम्ही नवीन आलात का? हो, म्हणजे माझी बॅच होती 15 फेब पासून जी स्टार्ट झाली आहे ना ती. पण मग ते रेकॉर्डेड लेक्चर्स करावे लागतील आता. अच्छा, मग एक काम करूयात आपण अक्षदा. ते ॲक्च्युली शेवटचे जे 3 व्हिडिओज आहेत ते अपलोड करायचं राहिलं नाही आहे. देअर इज सम सर्व्हर इश्यू, त्यामुळे ते अपलोड होत नाही आहे. तर ते तुम्हाला 2 ते 3 दिवसात अपलोड मिळून जातील. तुम्ही तोपर्यंत जेवढं दिलं आहे ना ते सगळे अपलोडेड आहेत. ते लाईक तुम्ही एकदम सिक्वेन्स वाईज अपलोडेड आहेत ते. तर तुम्ही पर डेच्या सिक्वेन्सने करा ते. ठीक आहे? हो सर, चालेल. ओके. नाही काय ना, त्यात काय काय राहिलं आहे? एन्कोडिंग्स राहिलं आहेत, स्केलिंग राहिलं आहे, कालचं 2च लेक्चर राहिली आहे त्याने, आजचं लेक्चर फक्त. चलो. ओके सर. वाई इम्पॉर्टेंट लिखो पाइपलाइन. सबसे पहले प्रिवेंट्स डेटा लीकेज, easy deployments, consistent sequence.
एक फक्त कॉलम ट्रान्सफॉर्मर राहिली होती. ठीक आहे, ती कॉलम ट्रान्सफॉर्मर एक पाईपलाईनच आहे, लिहून ठेवा. कॉलम ट्रान्सफॉर्मर, कॉलम 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 ट्रान्सफॉर्मर पण ही एक पाईपलाईनच आहे. म्हणजे पाईपलाईनमध्येच हा एक टॉपिक लिहू शकतो तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. जी दोन गोष्टी करते, लेबल एन्कोडिंग अँड फीचर स्केलिंग, ह्या दोघांना सोबत ऑटोमेट करते. हे अक्षर समजलं तर पाहिजे, डॉक्टर हो. हां ते तुझं अक्षर एकदम डॉक्टर सारखं आहे, एक ही स्लाइड में आ गया. आदित्य का हसत असतोस रे? हसमुख आहेस का? असं विनाकारण नको हसत जाऊ, वेडे म्हणतील लोक. चलो, हे जे जे केलं एकदा बघून घ्या, देन यू कॅन लिव्ह. चलो, नाही नाही चालू आहे. कोड कोण एक्सप्लेन करेल? हां जाऊ शकतो मग. ठीक आहे, चलो. हो मग लक्ष द्या ना. ठीक आहे, चल तिकडे वगैरे. तर काल आपण कुठला डेटा कुठपर्यंत आलो होतो, आपण काय काय केलं होतं? कॅन यू जस्ट गिव्ह मी क्विक सेल्स लॉग वगैरे हे कशासाठी काढलं होतं लॉग आपण? अजून याला ऑप्शन पण दिले होते तुम्हाला, स्क्वेअर रूट. करेक्ट. ठीक आहे, सेल्स पर कस्टमर कशासाठी होतं? फीचर क्रिएशन, नवीन फीचर बनवलं आपण. ठीक आहे, आता आपण बघणार डेफ कोरिलेशन का वर्क होत नाही. रिलेशन आहे का ते, बघ रे काय. हे बरं आलं ना, को रिलेशन. हां डॉट प्री प्रोसेसर. प्री प्रोसेसर पण लागतं ना रे.
कोरिलेशन येईल का डायरेक्ट? कोरिलेशन नाही आहे, डायरेक्ट मॅट्रिक्सच आहे. स्केलरवरनं काय इम्पोर्ट करता? मिन मॅक्स स्केलर पण आपण करून झालं. इम्पोर्ट काय करावं लागेल? कॉर करावं लागेल की कोरिलेशन? बघा रे कोणीतरी काय करतं. कोरिलेशन इम्पोर्ट करण्यासाठी काय टर्म आहे? डायरेक्ट येते रे, पण विदाउट ॲज फार ॲज आय नो डायरेक्ट येते. काय झालं? काय इम्पोर्ट करायची गरज पडत नाही ॲज फार ॲज आय नो. DF आहे. शुड आय गेस पहिले आपल्याला टार्गेट स्प्लिट करावं लागेल. असू द्या, एक सेकंड थांबा. SQL and dot model selection. पण प्री प्रोसेसिंग मध्येच येते रे ते. ट्रेन व्हॅल्यू एरर कसं काय देते पण? ओके इडियट. क्या करावं लागेल? कसं करता कन्वर्ट? कोड काय रे त्याचा? पहिले ते कोड. हां, आता कसं करतात? DF कन्वर्ट करायचं आहे डायरेक्ट. हां, डॉट. अरे PD कसं येईल? DT डॉट डेट टाईम येईल. PD कुठे गेलं? एकदा बघा रे, माझं पण लक्षात नाही. PD dot to date time. PD टू डेट टाईम करेक्ट नाही. DF डेट कुठल्या कॉलममध्ये? इक्वल्स टू PD टू डेट टाईम. आणि कशाला करायचं आहे? DF आणि त्याच्यामध्ये असेल डेट. करेक्ट. आता झालं पाहिजे. चलो, म्हणजे आहे, डोकं तर चाललं सगळ्यांचं. माझं पण हँग झालं होतं. गुड. काय एरर काय होता? एररने बघितलं आपण नीट. String मला वाटलं ते इम्पोर्ट नाही झालं आहे.
खाली बरं वाचलं एरर. हे बघा अशा एररवरती नाही, खाली येतो ना तिथे एरर वाचला, काय त्याने एरर दिला होता आपल्याला की कन्वर्ट नाही झालं आहे अजून. ठीक आहे. कधी कधी तुम्ही जेव्हा, आता प्रॉब्लेम काय झाला, आपण तर काल कन्वर्ट केलं होतं ना पहिले. हो सॉरी, आपण पाईपलाईन अजून इंजेक्ट नाही केलेली आहे म्हणून मग ते दरवेळेस कन्वर्ट नाही होणार, तर आपल्याला दरवेळेस कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे. ओके, नाउ जस्ट लुक ॲट इट. नाउ व्हॉट इज इट? हे काय आहे सगळ्या व्हॅल्यूज? दिस इज नथिंग बट कोरिलेशन. सेल्स सोबत बाकीच्यांचं कोरिलेशन कसं आहे ते बघितलं आपण. काय केलं? टार्गेट काय, आपल्याला सेल्स प्रेडिक्ट करायचे होते एक पर्टिक्युलर टाईमला. मी हा बॉटल मी बनवायला घेतले, 2 वर्षानंतर याचे सेल्स किती राहतील? डेटा सायंटिस्ट आहे ना तुम्ही, सांगा. किंवा 6 महिन्यानंतर याचे सेल्स किती राहतील मला सांगा. मला हे प्रेडिक्ट करायचं. सो ॲट दॅट पॉइंट इन टाइम मैं क्या करूँगा? हाँ, 5 डेटा को एनालाइज करो, मुझे ये वगैरे सब करके दो. ठीक आहे. तो मैं पहिले तो सगळ्यांचे कोरिलेशन मी बघेल प्रत्येकाचं. तर ते तसं कोरिलेशन बघतोय ना मी. टार्गेट कॉलम काय आहे या ठिकाणी? सेल्स. तर मग इथे अगेन कोर मॅट्रिक्स इक्वल्स टू DF डॉट कोरिलेशन. ठीक आहे. कोरिलेशन हे याचंच आहे, पांडाजचंच आहे. इट्स अ पांडाज मॉड्यूल. ठीक आहे. बट त्याचं अपडेटेड व्हर्जन एस्केलनमध्ये पण आहे. स्कायकिटलनमध्ये पण कोरिलेशनचं अपडेटेड व्हर्जन आहे. मी ते ट्राय करत होतो, लक्षात नाही. कोरिलेशन डॉट तुम्ही घरी जाऊन बघा एकदा काय आहे, ChatGPTवरती नाही तर जेमिनायवरती, बट यू विल गेट टू नो. ठीक आहे. कोरिलेशन मॅट्रिक्स DF डॉट कोर, इट्स पांडाज मॉड्यूल. लेट्स मूव्हिंग अहेड. नाव दिस कोरिलेशन मॅट्रिक्स याच्यामध्ये आपण स्टोअर केलं आहे कोणाला? सेल्स. आणि त्याच्यामध्ये काय, हां आता दिस इज द ॲट्रिब्यूट ऑफ कोरिलेशन मॅट्रिक्स. हे याचं काम करेल ऑब्जेक्टचं, करेक्ट. त्याच्यामध्ये स्टोअर केलं आणि असेंडिंग व्हॅल्यूमध्ये आपण केलं, सॉरी डिसेंडिंग. असेंडिंगला फॉल्स केलं आहे, सो डिसेंडिंग. सेल्सचं सेल्ससोबत पॉझिटिव्हच होईल जे आहे ते. सेल्स लॉगचं बघा सगळ्यात जास्त आहे. सेल लॉगमध्ये आपण काय केलेलं? स्क्यूड डेटा, करेक्ट. तो एका रेंजमध्ये आणलेला. काय लिहिलं होतं मी काल? स्क्यूड डेटाचं लिहून दिलेलं आहे. सेल्स पर कस्टमर बघा, रोलिंग 7 डे ॲव्हरेज, मंथ म्हणजे प्रोडक्ट कॅटेगरी, नंतर विकेंडला, डेमध्ये. तर म्हणजे आपण हे जे आहेत हे चांगलं कोरिलेशन करतायत. सो दिस कॅन बी वन थिंग. म्हणजे तुम्ही ह्या गोष्टींवरती जास्त काम करू शकता. तुम्ही डेटा ॲनालिस्टला सांगू शकता तुम्ही यांच्यावरती जास्त काम करा. ठीक आहे. प्रोडक्ट कॅटेगरी वगैरे हे जास्त इम्पॅक्ट पाडतायत तुमच्या सेल्सवरती. कमी इम्पॅक्ट कोण पाडत आहे? प्रमोशन टाईप, डिस्काउंट, काही फरक नाही पडत आहे. हॉलिडे नाही, एवढं नाही. आणि अगदीच म्हणजे 3च्या खाली तर काहीच फरकच पडत नाही आहे रिजन वाईज. आणि हे निगेटिव्ह, इयर वाईज निगेटिव्ह देतं आहे. वेस्ट हे निगेटिव्ह. ठीक आहे. मग आपण एवढे ड्रॉप केले तरी चालत आहेत, काही प्रॉब्लेम नाही. बट राईट नाव विल कीप दॅट. ठीक आहे. नाही का ऑलरेडी हे घ्या, ही असते तुमचं हीट मॅप. राईट नाव वी हॅव लॉट ऑफ फीचर्स. काहीच नाही, जे आपण आहे ना समोर त्याला व्हिज्युअलाइज केलं आहे, बाकी काही नाही. अरे याला गाईज ऑल दिस व्हॅल्यूज हे तर तुम्हाला थोडक्यात असं समजून जाईल. बट जर इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की तुम्ही याला व्हिज्युअलाइज कसं कराल तर कुठला मॅप वापराल? हीट मॅप. बस दॅट वॉज आय वॉन्टेड टू टेल. ठीक आहे. समजलं? हे कळालं का तुम्हाला? कोरिलेशन. थांबायचं लिहून ठेवतो इथे, लिहितो म्हणजे लक्षात राहील. कोरिलेशन मॅट्रिक्स.
आय नो थोडे लेक्चर्स मोठे होत आहे बट थांबा होऊ द्या. ठीक आहे चल मुव्हिंग अहेड. आता आपले 2 गोष्टी. करेक्ट स्प्लिटिंग. स्प्लिटिंग लिहून देतो मी सोडा. स्प्लिटिंगमध्ये काय सांगितलं होतं रे मी तुम्हाला? हां ते नाही, पहिली एक स्प्लिट सांगितली होती तुम्हाला, आठवा. एक्स अँड वाय. करेक्ट. काय सांगितलं होतं? करेक्ट. वाय मध्ये काय? एक्स मध्ये इम्पॉर्टंट. आता मला सांगा व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. एक्स मी याला चेंज करतो, एक्स वाय मध्ये करू का चेंज याला? नाही तर राहू देऊ का फीचर्स अँड टार्गेट? दिस इज युअर एक्स, दिस इज युअर वाय. ठीक आहे. एक्स मध्ये काय केलंय रे? सेल्स अँड डेटला सोडून बाकी सगळे फीचर्स आणि टार्गेटमध्ये सेल्स झालं. नाव व्हेरी इम्पॉर्टंट 10 टेस्ट स्प्लिट. याच्यामध्ये काय काय दिसतंय तुम्हाला? फ्रॉम एसकेलन हे तर तुम्हाला करावं लागेल, मॉडेल सिलेक्शन. ठीक आहे. ते ट्रेंड टेस्ट स्प्लिट हे समजलं. हे समजून घ्या. फीचर्समध्ये काय आहे तुमचे? रेस्ट इम्पॉर्टंट कॉलम्स, आणि टार्गेटमध्ये काय आहे तुमचं? टार्गेट व्हेरिएबल. ते टार्गेट कॉलम लिहितो म्हणजे कन्फ्यूज नाही होणार. टेस्ट साईज काय माहिती आहे का? टेस्ट साईज हे देतो तुम्हाला, स्प्लिट्स देतं. 0.02 म्हणजे 20% फॉर टेस्टिंग, फॉर टेस्टिंग अँड 80% फॉर ट्रेनिंग. तर इथे 0.2 आहे ते म्हणजे कळालं. जर तुम्हाला 0.7 केलं म्हणजे काय? 70%, 20%. पण मग त्याच्यामध्ये परत ओव्हरफिटिंग अंडरफिटिंगचे प्रॉब्लेम्स येतात, ते आपण पुढे बघूयात. ओव्हरफिटिंग तर सांगितलं, अंडरफिटिंग नंतर बघू. रँडम स्टेट 42. रँडम स्टेट 42 हे सगळे कन्फ्यूज होतात. रँडम स्टेट 42 काय करतं? दिस ensures that every time the data has the same split. काय? Every time the data has the same split. कळलं कसं आहे? बाय द वे इफ यू कॅन सी हिअर इट्स द सेम ॲज अगेन आर काय म्हणतात रे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सारखं. कसं आहे? एक्स टेस्ट वाय टेस्ट इक्वल्स टू ट्रेंड टेस्ट स्प्लिट. त्यामध्ये फिट कोणाला केलं आहे आपण? फीचर्स अँड टार्गेटला. फीचर्स अँड टार्गेटमध्ये काय होतं आता ते स्प्लिट कळाली का? येस, व्हेरी गुड. सांगा कुठेतरी यांना. नाही खरंच सांगा मॅडम, आपल्याला प्रेडिक्टच ते करायचं आहे. ट्रेन कसं होणार? ओव्हरफिटिंग. ओव्हर मेमराईज करेल तो. आत्ता आपण ॲट द मुमेंट काय केलेलं आहे, हे फक्त साधी स्प्लिटिंग आहे जी आपण फीचर सिलेक्शनमध्ये करून ठेवलेली आहे. गुड क्वेश्चन. याची आपण आता साधी स्प्लिटिंग आहे जी आपण फीचर क्रिएशन्समध्ये आपण करून ठेवली आहे. जेव्हा आपण प्रॉपर लिनियर रिग्रेशन मॉडेल बनवायला जाणार तेव्हा आपण हे फीचर्स आणि टार्गेट नाही वापरणार. एक्स आणि वाय. लिनियर इक्वेशन ऑफ अ लाईन काय?
वाय इक्वल्स टू एम एक्स प्लस सी. तर वाय काय असतो तुमचा टार्गेट, एम स्लोप, सी इंटरसेप्ट. ठीक आहे. आणि एक्स तुमचा चेंज होतो. एक्स चेंज होतो ना, हा स्लोप आहे, अशी लाईन येते ना स्ट्रेट लाईन. तर एक्स तुमचा असा 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 चेंज होईल, असं असं पुढे 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 पुढे. ठीक आहे. त्या हिशोबाने मग तुमची वायची चेंज होईल. तर ते स्प्लिटिंग ती एक प्रॉपर आता फक्त आपण आपल्या डेटाची केलेली आहे की टार्गेट कोण, बाकी कोण. ठीक आहे. अरे हा रॉ डेटा आपण अजून ॲक्च्युअल प्रोजेक्ट नाही गेलेला आहे, तर जेव्हा प्रोजेक्ट करू ना तेव्हा होईल. त्याला पण 2 ऑप्शन्स असतात. तुम्ही एक्समध्ये ना, मग तुम्हाला दाखवतो मी, सोडताना दाखवतो. तुम्ही एक्समध्ये ना तुम्ही एक्समध्ये सगळं ठेवू शकता, सगळे कॉलम्स, आणि वायमध्ये फक्त टार्गेट. ठीक आहे. दुसरं असतं की टार्गेट ड्रॉप करून बाकी सगळे ठेवा. एवढं कोण लिहित बसणार आहे, कळलं का? टार्गेट कॉलम ड्रॉप करा, बाकी सगळे कॉलम राहतील. ठीक आहे. दाखवतो मी, ते असेल माझ्याकडे. हां ठीक आहे. बस आय एम नॉट शुअर अबाउट द सिंटॅक्स बट आय विल शो यू इट. हां या कळालं का तुम्हाला? हे इथपर्यंत समजलं? जास्त होतं आहे का? थांबून जायचं का? तुमचं काय नाही, पुढचं पण घेऊ शकतो, हे प्रॉब्लेम नाही. टाईम सिरीज स्प्लिट अँड पाईपलाईन्स, हे बघा स्टँडर्ड्स केलं, लिनियर रिग्रेशन, हे पण घेऊ शकतो. अँड नेक्स्ट इज मॉडेल बिल्डिंग. काय करायचं, थांबायचं की पुढे जायचं? एक काम करू, थांबवू, तोपर्यंत मी तुम्हाला ते दाखवतो जसं मी सांगितलं होतं. ठीक आहे. गाईज, पुण्यामधला रेंट प्रिंट हे करायचा होता, प्रेडिक्ट करायचा होता. करेक्ट. काय करायचं होतं, पुण्यामध्ये जर तुम्ही राहायला आले तर किती रेंट असेल. तर मग मी तुम्हाला सगळ्यात पहिले काय विचारेल, फर्निचर पाहिजे आहे का, लोकॅलिटी काय पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. मग तुमचा रेंट एवढा एवढा असेल. तर सांगा, इथे टार्गेट व्हेरिएबल काय झालं, रेंट. आणि बाकी त्याला हेल्प करणारे कोण झाले? एक मिनिट, एक सेकंड थांबा रे. यार इथे सिलेक्ट करावं लागेल, डायरेक्ट आहे आपल्याकडे. हे बघा कोण झाले, लोकॅलिटी, BHK, एअर स्क्वेअर, फर्निचर, फ्लोअर, किती वर्ष जुना आहे, अवेबिलिटी, टेनंट टाईप, बॅचलर वगैरे, पार्किंग, बॅल्कनीज. मग रेंट त्याचा 19,200 होता. ठीक आहे. हे सगळं आहे. तर मग ह्यामध्ये आपला टार्गेट कोण झाला, हां. आणि एक्समध्ये कोण गेले, तुमचे एवढे सगळे. आता तुम्ही एवढे सगळे लिहित बसणार ना का? त्यापेक्षा काय कराल, डायरेक्ट यू विल ड्रॉप टार्गेट अँड कीप एव्हरीथिंग. याच्यामध्ये कुठे आम्ही फीचर इंजिनिअरिंग केलीच नव्हती. हा सिम्पल लिनियर रिग्रेशन एक्सप्लेन करण्यासाठी केलेला पूर्ण कोड आम्ही लास्ट टाइम कसं केलेलं की प्रत्येक अल्गोरिदम मी एका प्रोजेक्टने एक्सप्लेन केला होता. प्रत्येक अल्गोरिदम आय एक्सप्लेन विथ द प्रोजेक्ट. तर आता सांगा, एक अल्गोरिदम मला अल्गोरिदम एक्सप्लेन करायचा आहे, मला पूर्ण प्री प्रोसेसिंग आता एक्सप्लेन नाही करायची. कळलं का? मला त्या ॲक्युरेसीने पाहिजे आहे, मला फक्त मुलांना अल्गोरिदम समजला पाहिजे, म्हणून मी फक्त अल्गोरिदम एक्सप्लेन करा. जेव्हा मला फुल फ्लेज्ड हे दाखवायचं आहे की बघा फीचर इंजिनिअरिंग केल्यामुळे ॲक्युरेसी किती वाढली, त्यावेळेस मी फीचर इंजिनिअरिंग करेल. कळलं का? म्हणून मी इथे केलेली नाही ती कुठली. हे काय कॉलम ट्रान्सफॉर्मर वगैरे ते वापरलं आहे बघा, पाईपलाईन वगैरे वापरलं आहे मी. ठीक. सेपरेट फीचर्स,
काय रे हां सेपरेट फीचर्स बघा ड्रॉप काय केलं बघा रेंट झालं का डाऊट क्लिअर रेंट ड्रॉप केलं पण कसं ड्रॉप केलं आहे की रेंटला सोडून बाकी सगळे आहे ठीक आहे आणि खाली वायमध्ये कोण हां तिथे लिहिलं पण आहे मी दिस इज लॉजिक फॉर ड्रॉपिंग वन अँड किपिंग ऑल असं लिहिलं आहे मी पुढे कळलं का मग आता त्यातले कॉलम सेपरेट केले बघा खाली कॅटेगॉरिकल कॉलम्स वेगळे न्यूमरिकल कॉलम्स वेगळे कळलं का मग त्यांना सोबत कम्प्यूट केलं कॉलम ट्रान्सफॉर्मर मॅट्रिक्समध्ये पुढे असेल हां मग पहिले तर पाईपलाईनमध्ये आणलं आहे इंटरेस्टिंग आहे पुढे चलो समजलं ऑनलाईन जस्ट वेट सी लेट मी सी किती आहे ओके यू कॅन लीव ऑनलाईन थँक्यू लॉट